काल गव्हाची पेरणी झाली ती पण दंड घालायचं राहिलं होतं म्हणून सकाळी या बैलवाल्याला पुढं घालून आणला आणि आम्ही दोघांनी म्हणून दंड सोडून घेतलेत. आता दंड म्हणल्यावर तुम्हाला वेगळं काहीतरी वाटेल, परंतु हे छोटे छोटे वापं बनवलेत आणि त्या वापापर्यंत पोचवायसाठी पाण्याचं छोटे छोटे पाट बनवलं. त्याला आमच्या भाषेत दंड म्हणतात. दंड सोडून झाल्यावर मी आणि वडिलांनी दंड सरळ करून घेतलं. बोंड चांगलं सुटल्यामुळे त्याला काही माती लावायचा लय प्रश्न आला नाही, त्यामुळे काम लवकरच आवरलं. तवर इकडे घरच्याने बोंड्याला गहू लावायला चालू केलं आणि हे 2 बोटानं गहू लावायची पद्धत बघून मला कळायचंच बंद झालं. गहू लावायचं चालू होतं तोपर्यंत आम्ही मोटर चालू करून गव्हाला पाणी पण सोडलं आणि एक गोपा असा प्यायला लागलाय. बाकीचं काम आवरलं होतं म्हणून वडिलांनी म्हणलं तुम्ही पाणी पाजा, मी जरा बाहेर चाललोय. आता बाहेर चाललोय म्हणजे कुठे फिरायला गेलो नाही मित्रांनो, तर आमच्याच गावातील द्राक्षाचा पहिला प्लॉट आहे, त्याचा आज हार्वेस्टिंग चालू आहे आणि ते बघायसाठी मी आलोय. कागदाची कॅनॉपी केलेला आमच्या गावातील हा पहिलाच प्लॉट आहे आणि त्याचा आज हार्वेस्टिंग पण चालू आहे, म्हणून खास बघण्यासाठी मी आलो होतो. आणि हे बघा असं पनीर पॅकिंग करून माल निघालाय. ह्या शेतकऱ्यानं नवीन प्रयोग केला, कष्ट केला आणि त्या कष्टाचं फळ म्हणून त्याला चांगला दर पण मिळाला. ते बघून मनापासून आनंद झालाय आणि ह्याच बागेपासून आमच्या भागातील द्राक्ष हंगामाला पण सुरुवात झाली.